मग अनघा, आता हा तर वर्कहोलिक आहे आणि त्याचं चौफेर संचार चालू आहे. हो हो तू काय करतेस? म्हणजे तू तुझं काही वेगळं आहे, म्हणजे त्याला तर सपोर्ट करतच असशील, हो हो. पण तुझे इंटरेस्ट काय आहेत? माझे इंटरेस्ट आत्ता सध्या मी सोशल मीडिया ब्रँडिंग मार्केटिंग आपली कंपनी आहे एक बर. सोशल मीडियाची. पॉलिटिकल ब्रँडिंग पण करतो आपण, पॉलिटिकल सोशल मीडिया, आणि काही एंटरटेनमेंटशी रिलेटेड. म्हणजे आत्ताच आमचं स्वतःच एक नाटक येऊन गेलं, घोस्ट एका जंगलाची म्हणून, बालनाट्य होतं. त्याचं सोशल मीडिया पण आपणच केलं. त्याच्यानंतर अजून काही नाटकं आली होती सोशल मीडियासाठी. सो सोशल मीडिया सध्या एक्सप्लोअर करणं चालू आहे. म्हणजे कसं वर्क होतं ते जाणून घेण्यात मला पण इंटरेस्ट आहे. तुम्ही मगाशी जसं म्हणाल की आपण काळाबरोबर काहीतरी नवीन शिकलं पाहिजे, सो मी हे शिकते अजून. माझ्याकडे छोटीशी टीम आहे सोशल मीडियाची, अरे वा. त्यांना गाईड करता करता मी पण काही शिकते. सो तेच चालू आहे सध्या. पण सध्या सोशल मीडिया इज द वे टू गो. हो त्यामुळे हो, काय हे ट्रान्सफॉर्मेशन, स्पीड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इज सो, आपल्याला कळत पण नाही आहे की कालची गोष्ट होती, काल सकाळची ती आज जुनी होते. म्हणजे आधी असं म्हणायचं ना, 10 वर्षांनी पिढी बदलते, मग ते 5 वर्षांनी आलं. सोशल मीडिया पुढच्या काही दिवसात, 5 दिवसात पिढी बदलेल. कारण ज्या प्रकारे आपण एकमेकांशी कनेक्ट होतो, ज्या प्रकारे नॉलेजचा भडीमार होतो, एस्पेशली मला तर पुढचं 1 वर्ष जिथे AI आत्ता आपण इंट्रोडक्शन स्टेजमध्ये म्हणतो, म्हणजे सोशल मीडियाला सुद्धा आपल्यापर्यंत झिरपायला वेळ लागला तसा. म्हणजे आम्ही माझी एक स्ट्रगलर साला नावाची वेबसिरीज यूट्यूबला ती 2016ला आम्ही केली होती. आणि त्यावेळेला असं वाटायचं की अरे किती जाणार हे, जाऊन जाऊन काय होणार याचं. आणि ते आता त्या माझ्या चॅनलचे जवळपास 5.5 लाख सबस्क्रायबर आहेत आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात. तरुणांचा हे सब्जेक्ट आहे, खूप युजफुल आहे. काय नाव आहे? स्ट्रगलर साला. स्ट्रगलर साला. हां. आणि मुलं जी एस्पेशली टार्गेट मुलं, वात्रट, चावट असं चॅनलचंच नाव आहे. तर ती जी मुलं आहेत ती काय भाषेत बोलतात, ती कशी वागतात, ती मित्र, अशा त्या गोष्टी असतात या इंडस्ट्रीतल्या स्ट्रगलच्या बाबतीतल्या. फिल्म इंडस्ट्रीतले ते 3 स्ट्रगलर मित्र आहेत आणि फिल्म इंडस्ट्रीत ते स्ट्रगल करतात. मग ते कुठे गेले, ते कसे वागतात, काय त्यांची गंमत मजा मस्ती. फक्त त्याची लँग्वेज जी आहे ती खूप त्या तरुणांची आहे, थोडी अब्युझिव्ह आहे, अमुक आहे, पण ती त्यामुळे त्यांना खूप आवडते, त्यांना त्यांची वाटते. आम्ही लंडनला वगैरे पण शूट केलं आहे त्या ऑफकोर्स बिकॉज ऑफ फॅन्स. त्या फॅन्सच आम्हाला घेऊन गेले. आता आम्हाला सिंगापूरला जायचं आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं आहे, आणि हे सगळे तिकडचे फॅन्स घेऊन चाललेत आम्हाला. आम्ही एकही रुपया खर्च करत नाही आहोत. तिकडच्या फॅन्स असं म्हणून तुम्ही इकडे या आमच्याकडे आणि आमच्यासोबत एक एपिसोड करा. म्हणजे जसं आज आपण एपिसोड करतोय तसं त्या तिकडच्या फॅन्स म्हणजे आमच्यासोबत इकडे या. आणि आम्ही कसं तिकडचं युथ कसं वागतं म्हणा, किंवा असं काय आहे का? नाही, आता काय झालं असेल कदाचित, ती एक जी ब्रेन ड्रेन झालं होतं आपलं आपण, तर ती पिढी काहीतरी मिस करते इकडचं. तर नेमकं त्या पिढीला काय होत असेल की ती जी लँग्वेज आहे ती आता तिकडे बोलणारं कोण नसेल ना. म्हणजे आता समजा मी ऑस्ट्रेलियात राहतोय, माझे ऑस्ट्रेलियातले ऑस्ट्रेलियन मित्र असतील तर ते त्या लँग्वेजमध्ये बोलत असतील, मला त्यांच्या लँग्वेजला मला स्वतःला अकोमोडेट करून घ्यायचं आहे. पण उलट असं आहे की त्यांच्या पण कोणीतरी मित्र होते, कॉलेजमध्ये होते, नाक्यावर होते, ते काय लँग्वेज बोलतात तर ते ही लँग्वेज बोलतात. मग त्यांना तो कदाचित नॉस्टॅल्जिक कनेक्ट लागत असेल. त्यामुळे ते वेगवेगळ्या खूप देशात फॅन्स आहेत, मग ते खूप आवडीने बघतात. आणि आमचं काय थोडंसं इरेग्युलरिटी आहे, कारण जरी नाव स्ट्रगलर असलं तरी एव्हरीबडी इज बिझी. संतोष जुवेकर आहे तो, त्याच्या हिंदी सिनेमा, मग अभिजित चव्हाणच्या सिरियल्स चालू असतात, वेबसिरीज चालू असतात, कुशल बद्रिके चला हवा उद्या चालू आहे, हिंदीचं आहे काहीतरी चालू आहे, माझं कंपनीचा व्याप आहे. असं करत आमच्या चौघांचं एकत्र यायला 3-4 महिने जातात. एक दिवस 4-6 महिन्यातून एक दिवस एकत्र मिळतो. मग त्याच्यात मग लोक चिडतातही की तुम्ही एपिसोडच टाकत नाही वगैरे वगैरे. अच्छा, हे अजून चालू आहे म्हणजे? हो, पण त्याला कन्सिस्टन्सी नाही, कारण तारखा जुळतच नाहीत चौघांच्या, त्यामुळे लोक वैतागतात. आम्ही ज्या लँग्वेजमध्ये बोलतो त्याच लँग्वेजमध्ये आमच्याशी बोलतात की तुम्ही का करत नाही आहात, अमुक नाही. पण ठीक आहे, म्हणजे हे प्रेमच आहे आपलं, ज्याच्यावर प्रेम असतं. म्हणजे आता मी अनुवर चिडतो, रागवतो, तो प्रेम आहे, हक्क आहे त्या प्रेमाचा, म्हणून चिडतो, रागवतो ना. हे काय मला ॲक्च्युली पटत नाही की ज्या प्रेम आहे म्हणून त्या माणसावर रागवायचं. हां, तुम्ही म्हणजे मी उलटं म्हणते की आपल्या माणसावर
कशाला रागवायचं? तुम्ही 10 वेळा अप्रिशिएट करा आणि मग एखाद वेळेस एकदा रागवा ना. हा तसंच आहे माझं, तोच तसं रेट आहे आहे. ना, तो रेट तोच आहे ना. काय ग, अप्रिसिएशनचा रेट 10 वेळा नाहीये, पण आहे. अप्रिशिएट केलं जातं शी डिफर्स. आणि Appreciate केलं जातं. रागवलं जातं पण ना. जातं तेवढंच. तू त्याला तुझा रेट काय घरी आहे? जेव्हा असते तेव्हा मी रागवते, ऑफिसमध्ये असेल तेव्हा पण तू अप्रिशिएट करते का? हो, म्हणजे काय प्रत्येक एक मिनिट, तो जरा थोडा विचारात पडलाय. नाही, आय हॅव माय ओन क्रिटिक ॲट माय प्लेस. हा, म्हणजे क्रिटिसिझम जास्त आहे माझी, की मला नाही आवडली एखादी गोष्ट तर नाही आवडली, मला नाही आवडलंय, हे नाही छान आहे असं मी सांगते क्लिअर. अच्छा, पण मला खरंच असं म्हणजे विजू खरं अर्थ नाही की क्रिटिसिझम खरंच आवडतो का रे तुम्हाला लोकांना, मला फिल्मी आवडतो. लोकांना? मला आवडतो. आवडतो? मला आवडतं. त्रास नाही होत? छे अजिबातच नाही त्रास होत. म्हणजे उलट मला आवडतं. काय आहे, मी लहानपणापासून असं म्हणतो की प्रत्येकाची आपण जन्माला आल्यापासून आपल्या रंगांची निवड पण वेगळी आहे. असं कधी झालंय का की या दिवशी जन्माला आलेल्या सगळ्यांना लाल रंग आवडतो? असं काय होत नाही ना. कोणाला निळं आवडतं, कोणाला गुलाबी. त्यामुळे आवड निवड सापेक्ष भाग आहे. आणि शोले न आवडलेली माणसं जिथे जगात आहेत, लगजा गलेसारख्या गाण्याला जिथे यूट्यूबला डिसलाईक्स आहेत आणि काही हजार डिसलाईक्स आहेत, त्यामुळे आपण असं काही कोणाला आपलं सगळंच आवडलं पाहिजे असं मी, आणि माझा हा कधीच माझं मतच नाही आहे हे. म्हणजे नाही आवडलं म्हणजे मी किस्सा म्हणून सांगतो. मी त्यावेळेला एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि अनेकदा असं व्हायचं की एकांकिका फायनलला जायची. मग ज्यावेळेला प्राईज डिस्ट्रीब्युशनची वेळ यायची त्यावेळेला परीक्षक मला दिग्दर्शनाचं प्राईज द्यायचे, अभिनय उत्तम, अभिनेत्री उत्तम, मात्र एकांकिका दुसरी जायचे, पहिली कधी दिली नाही. आणि मग ना माझ्या आजूबाजूचे खूप आकांड तांडव करायचे, रडायचे बिडायचे. फुल ही पण एकांकिका त्या वेळेलाच भेटली मला. तर ना खूप असा आकांड तांडव असायचा त्यांचा की अरे असं का केलं. मग त्या परीक्षकाच्या नावे शिव्यांची लाखोली व्हायची वगैरे वगैरे. आणि मी तेव्हाही कूल असायचो, तेव्हाही म्हणजे त्या जोशपूर्ण की मला असं म्हणायचं की आपण सर्वोत्तम नाही होत ना. सर्वोत्तम असण्याला ऑब्जेक्शन नसतं, आपण उत्तम होतो. त्यामुळे थोडंसं ते काहीतरी कमी होतं आपल्यात. त्यामुळे ते असेल ते मी ॲक्सेप्ट करतो. हां, फक्त हे पण आहे की काही लोक मुळातच निगेटिव्ह वृत्तीची असतात. त्यांना सतत तुम्हाला दूषण, आणि त्यांच्या आजूबाजूला आपल्याला गेल्यावर पण फील होतं ना निगेटिव्हच आहे हे, ह्यांनी कधी काहीच चांगलं बोललेलं नाही आणि कशालाच चांगलं बोलत नाहीत ते, कशालाच. म्हणजे हा माईक या काळा रंग आहे रे, थोडा निळा असताना, तर अरे पण तो माईक आहे. तर तशा लोकांपासून मी स्वतःला शक्यतो लांब ठेवायला शिकलोय की त्यामुळे काय होतं, आपली मेंटल हेल्थ पण डिस्टर्ब होते. त्यामुळे तशा लोकांचा आपण संपर्क कमीत कमी ठेवायचा. समोर आले हाय हॅलो करतो, पण तशा लोकांचा संपर्क कमी ठेवतो की जे जाणून बुजून, काही लोकांची एक वृत्ती असते ना की जाणून बुजून एखाद्याचं मोरल डाऊन करूया. मी आय सी टू इट की त्याला वाईट वाटेल, मग तो डिप्रेशनमध्ये जाईल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.